महाराष्ट्र टीव्ही न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। नमस्कार, वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूजमध्ये आपले स्वागत। आता आम्ही उभे आहोत जळगाव शहरातील अजंठा चौफुलीवर, जे अजंठा चौफुलीपासून भुसावळकडे जाणारा रस्ता आहे। त्या रस्त्यावर अवैध वाळू उपसा करणारे वाळू माफिया यांच्यामार्फत रात्रंदिवस वाळू उपसा सुरू असताना आज रात्री ह्या ठिकाणी म्हणजे अजंठा चौफुलीवर वाळू उपसा होता। वाळू घेऊन जाणाऱ्या वाहनातून वाळू बघा कशा प्रकारे आणले गेले। मुख्य रोडावर हा हायवे आहे आणि मोटरसायकल, ऑटो रिक्षा, मोठे छोटे सगळेच वाहन इथून वर्दळ करत असतात। वाहतुकीची खूप जास्त इथं वर्दळ असते आणि ह्या ठिकाणी अशी वाळू खांदलेली बेजबाबदार महसूल विभाग आणि हप्तेखोर अधिकारी यांच्या आशीर्वादाने हे सगळं गोरखधंदा चाललेला आहे आणि पोलीस प्रशासन, महानगरपालिकासुद्धा याच्याकडे दुर्लक्ष करत आहे आणि इथं अपघात होण्याची शक्यता आहे। एखादा मोटरसायकलचा जर स्लिप होऊन पडला म्हणजे माझ्या पाठीमागे उजव्या बाजूला जर पडला किंवा या साईडला जर मोटरसायकलवाला पडला तर त्याचा जीव गेल्याशिवाय राहणार नाही आणि जर दुसऱ्या बाजूला पडला तर त्याचा हातपाय नक्की मळणार आणि एखादा गरीब घरचा जर व्यक्ती असावं त्याला उपचार करायचं कसं अशा ठिकाणी जर त्याची गाडी स्लिप झाली तर ही वाळू सकाळपासून पडलेली असून महानगरपालिका किंवा इतर कोणी अधिकारी, सफाई कर्मचारी म्हणा, कोणी म्हणा, अजून कोणी फिरकलेलं नाही। आज दुपारचे म्हणजे आता किती वाजले, 3:30 वाजत आले तरी ही वाळू इथून उचललेली नाही आहे। लांबपर्यंत म्हणजे 100 मीटरपर्यंत वाळू काढलेली तर अशा प्रकारे जर शहरामध्ये धोकादायक पद्धतीनं असं कोणी गौण खनिज वाहतूक करत असेल आणि रस्त्यावर सांडत असेल तर याला जबाबदार महसूल विभाग आहे आणि याची जबाबदारी घेऊन यांच्यावर कायदेशीर कारवाई करायला पाहिजे। वाळू उपसा बंदी असताना देखील शहरातून किंवा जिल्ह्यातून सर्रासपणे वाळू उपसा हा रात्रंदिवस सुरू असतो आणि महसूल विभाग तर समजा डोळे बंद करून बसलेलं आहे आणि पोलीस प्रशासनसुद्धा अगदी बघ्याची भूमिका घेत असून या वाहनांवर किंवा अशा वाहतूकदारांवर कोणीही कारवाई करत नाही। तर आम्ही वंदे महाराष्ट्र न्यूजमार्फत मागणी करतो शासनाकडं की गोरखधंदे बंद व्हायला पाहिजे आणि यांच्यावर कडक कारवाई व्हायला पाहिजे। वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा।